हाय गाईज, चला मस्त साडी वगैरे वेअर केलेली आज. आणि तुम्ही बोलणार की साडी वगैरे घालून कुठे? काही नाही, कुट्टीबरोबर तेच ते वंच्या पप्पांबरोबर जे कामं वगैरे करतात ना, त्यांच्याच घरी लग्न होतं, म्हणजेच हळदी. आणि मग कुट्टी बोलला चला आज आपण फॅमिलीबरोबर जाऊया त्यांना म्हणजे त्यांच्या हळदीत. मग काय गेलो ना गिफ्टच्या दुकानात आणि गिफ्ट वगैरे घेतलं. मस्त 1-2 सिलेक्ट केले, कारण 2 ठिकाणी जायचं होतं आम्हाला. आणि मग काय जिथे हळद होती तिथे पोचलो. आणि बघा किती वरती होतं. मी तर चढून चढून थकून गेलेली, म्हणून आल्याबरोबर बसून घेतलं मीनी. आणि बघा छान होतं तिकडचं वातावरण, पण हवा बिलकुल नव्हती, कारण एवढी गरमी आहे. आणि मग काय नवरी वगैरे आली मस्तपैकी, तिच्याबरोबर आम्ही फोटो वगैरे काढून घेतले छानपैकी. आणि मग काय पहिलं जेवून घेतलं, कारण काय हळदी वगैरे काही असो, पहिला आपली पेटपूजा करणं गरजेचं आहे. मग काय व्यवस्थित आम्ही लोक जेवण वगैरे करून घेतलं. मस्त होतं जेवण. जेवणामध्ये मस्त भात आणि चिकनचा रस्सा होता. खूप छान होतं जेवण. आणि वंशनीसुद्धा जेवायला घेतला आणि कुट्टी आणि मिनीसुद्धा ताव मारला जेवणावरती. मस्त होतं जेवण वगैरे. आणि तिथे पण मला चिकनमध्ये बटाटा भेटला. मी तर काय खुशच ना. आणि मस्त जेवण वगैरे घेतलं आणि निघलो जायला दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी जायचं होतं. तिथे मुलाची हळदी होती. आणि बघा एवढं वरती होतं ते, इथून दिसतच असेल पूर्ण हायवे हा. आणि मग काय दुसऱ्या ठिकाणीसुद्धा पोचलो आम्ही लोक तिथे. आणि तिथे तर सुद्धा छान होतं, म्हणजे मस्तपैकी होतं. तिथेसुद्धा आम्ही लोकांनी खूप एन्जॉय केली. आणि हे बघा वनची काय मस्ती चालू होती, मागे पुढे. आणि मस्त मग नवऱ्याला हळद लावून घेतली. आणि कुट्टी जरा कन्फ्यूज झालेलं तिकडे कशी लावायची म्हणून. मग मी म्हटली चला मी लावते म्हणून. चला मिनीसुद्धा मस्त हळद वगैरे लावून घेतली. आता नवरी तर आम्ही पण नाही बघितले, पण पाठी जो बॅनर लावलं आहे त्याच्यामध्ये आम्ही तर सुद्धा तिथेच बघितली, तुम्हीसुद्धा तिथेच बघा. आणि मस्त हळद वगैरे लावून घेतली. आणि इथेच थोडं नाचत वगैरे होते लोक, म्हणून ते सुद्धा बघितलं. आणि चला मग घरी येते तर खूपच उशीर झालेला, तुम्ही तर बघूच शकता. वनसुद्धा झोपून गेलेला. चला आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.